सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मोहन कोतवाल, रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल, इंडियन आर्मी. आज जागतिक योग दिवसानिमित्त आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. या दिवशी माझ्या मनात असलेला एक उपक्रम मी कार्यान्वित करत आहे आणि ते म्हणजे माझं एक छोटेखानी पुस्तक जे मी मराठीत लिहिलेलं आहे, जे माझ्या PhD रिसर्चवरती आधारित आहे आणि त्याचा जो विषय आहे तो एक वेगळा विषय आहे. कारण माझा PhDच्या रिसर्चचा जो विषय होता तो मेडिटेशन फॉर मॅनेजर्स किंवा मेडिटेशनचा मॅनेजमेंट या किंवा व्यवस्थापन शास्त्रामध्ये कसा काय उपयोग होतो हा होता. आणि ज्यावेळी मी तो केला जवळजवळ 20 वर्षापूर्वी, त्यावेळी ह्या विषयावरती जगामध्ये कुठेच जास्त काही ज्याला आपण रेफरन्स म्हणतो असे रेफरन्सेस फार कमी होते. आणि जी पुस्तकं होती ती ज्याला आपण प्युअर मेडिटेशन म्हणू अशीच होती. कारण ध्यानाचा किंवा मेडिटेशनचा मॅनेजमेंटमध्ये वापर कसा करता येईल याबद्दल काहीच संशोधन त्यावेळी झालेले नव्हते. पण मी जिद्द ठेवून 4 वर्ष चिकाटींनी काम करून माझा थिसिस पूर्ण केला आणि मला पुणे युनिव्हर्सिटीचं त्याच्यामध्ये डॉक्टरेट मिळाली. तर माझ्या ह्या संशोधनाचा सगळ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने एक मी मराठी पुस्तक लिहिले. तसे माझे इंग्लिशचेही एक पुस्तक पब्लिश झालेले आहे, इंटिग्रेटेड सेल्फ डेव्हलपमेंट विथ मेडिटेशन म्हणून. आणि ते पण ॲमेझॉनवरती ज्यांना रेफरन्स करता पाहिजे असेल तर ते अवेलेबल आहे. हे जे मराठी पुस्तक आहे ज्याचे टायटल आहे ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन, तर या पुस्तकाचा सगळ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने मी त्याचं एक ऑडिओ व्हर्जन करायचं असं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी ह्या उपक्रमाला आज सुरुवात करत आहे. आपण सर्व त्याला दाद द्याल अशी आशा करतो आणि मी आता त्याचे वाचन जे आहे त्याला सुरुवात करतो. पुस्तकाचं जे नाव आहे ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन, लेखक डॉक्टर मोहन कोतवाल, माजी प्राध्यापक आणि संचालक SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे, माजी संचालक निकमार पुणे, माजी प्राध्यापक कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग व इनसर्च इन्स्टिट्यूट पुणे. एक इंट्रोडक्शन म्हणून जे पुस्तकामध्ये माझ्याबद्दल मागच्या साईडला आहे लिहिलेले ते वाचून दाखवतो. डॉक्टर मोहन कोतवाल सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबईचे पदवीधारक असून नंतर त्यांनी IIT रुर्कीतून प्लॅनिंग या विषयात पदव्युत्तर व पुणे युनिव्हर्सिटीमधून व्यवस्थापन या विषयात PhD केलेली आहे. इंडियन आर्मीतून लेफ्टनंट कर्नल या पदावर निवृत्त झाल्यावर 2 मॅनेजमेंट संस्थांमध्ये ते प्रोफेसर व डायरेक्टर होते. गेली 20 वर्षे ते कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राजयोग व ध्यान याचे ते गाढे अभ्यासक असून
या दोन्हीचे कोणताही मोबदला न घेता प्रशिक्षण देण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष ते करीत आहेत. ध्यान आणि व्यवस्थापकीय स्वविकास यावरचे त्यांचे एक इंग्रजी पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहे. या ऑडिओ बुक्सचं ज्याला रूपरेषा म्हणता येईल किंवा डिझाईन म्हणता येईल तर ते असं आहे की मी एकावेळी एक चॅप्टर वाचायचा असे ठरवले असून त्याच्यामुळे तुम्हाला तो चॅप्टर वाईज ऑडिओ क्लिप त्याची तुम्हाला वापरता येईल आणि ऐकता येईल. त्या ऑडिओ क्लिप करता त्याचे जी क्वालिटी आहे ती जास्त क्लिअर ऐकू येण्याकरता आपण सर्वांनी हेडफोनचा वापर करावा किंवा इयरफोनचा वापर करावा अशी नम्र विनंती आहे. तेव्हा आता मी पुस्तक वाचनाची सुरुवात करतो. प्रस्तावना, ज्याचं मनातील काही. हे पुस्तक लिहावे असे माझ्या मनात का आले याबद्दल हे काही शब्द. माझ्या PhD प्रबंधाचे पुस्तकात प्रकाशन झाले त्यावेळी मित्रमंडळींपैकी खूप जणांनी याचे मराठी भाषांतर करावे असे मत व्यक्त केले. त्यावर आधारित वेगळेच पुस्तक का लिहू नये असा विचार येऊन त्याचीच ही फलश्रुती होय. यात संशोधनावर आधारित असूनही सरळ सोप्या भाषेत ध्यानाचा अर्थ आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थापकांसाठी किंवा मॅनेजर्ससाठी या अत्यंत परिणामकारी साधनाचा स्वविकासात म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये उपयोग हा उद्देश ठेवून पुस्तकाची रचना केली आहे. मी स्वतः ध्यान आणि राजयोगाचा गेली कित्येक वर्ष साधक आहे. त्यामुळे स्वानुभवावर आधारित हे सर्व आहे हे अत्यंत नम्रतेने नमूद करून हे मनोगत संपवितो. पुस्तक आवडल्यास जरूर कळवावे आणि इतर मित्रजनांस सांगावे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ध्यानास सुरुवात करावी व लाभान्वित व्हावे. मोहन कोतवाल, विजयादशमी 2014, पुणे. अनुक्रमणिका, ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन. त्याच्यातला ज्याला चॅप्टर 1 ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन, चॅप्टर 2 ध्यान आणि ध्यानयोग, समज गैरसमज, 3 ध्यानाचे प्रकार आणि पद्धती, 4 व्यवस्थापन कार्य आणि कौशल्ये, 5 व्यवस्थापकीय स्वविकास आणि ध्यान, 6 ताणतणाव व्यवस्थापनाकरता ध्यान, 7 माझ्या संशोधनातील काही निष्कर्ष, 8 ध्यान एक विज्ञान, 9 परिशिष्ट अ, 10 परिशिष्ट ब, 11 परिशिष्ट क. आता आपण ह्याचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यापासून सुरुवात करू. चॅप्टरचं हेडिंग आहे ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन. ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन यांचा काही संबंध असू शकतो का असा प्रश्न कोणीही विचारू शकतो आणि त्यात काही गैर नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मला वाटते हे तीनही शब्द व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत. याचे कारण असे की सध्या ध्यान या विषयाबद्दल खूप काही बोलले जात आहे, लिहिलेही जात आहे आणि टीव्हीवर खूप वाहिन्यांवर कार्यक्रमही दाखवले जात आहेत. एवढे असून सुद्धा मला वाटते याविषयी जेवढे समज आणि गैरसमज आहेत तेवढे इतर कोणत्याही विषयावर नसावेत आणि अर्धवट ध्याना इतके हानिकारक दुसरे काही नसते
हसत खेळत ताबडतोब ध्यानापासून त्या अगदी काही महिन्यात पार चक्रजागृती करणारे अभ्यासक्रमही पुष्कळ आहेत. या पुस्तकात ध्यान या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे त्याबद्दल म्हणून मला थोडे लिहावेसे वाटते. ध्यान हा शब्द संस्कृत ध्यायते या धातूवरून मूळ शब्द बनलेला असून त्याचा अर्थ विचार करणे असा आहे. आता बरेच जण यावर असे म्हणतील की ध्यानात तर विचारहीन होण्यासाठी प्रयत्न असतो आणि तुम्ही म्हणता की ध्यान म्हणजे विचार करणे. हे कसे शक्य आहे? तर ध्यान हे विचारहीन होण्याकरता केले जाते हा एक फार मोठा गैरसमज ध्यानाबद्दल आहे. तसाच आणखी एक गैरसमज म्हणजे ध्यान म्हणजे एकाग्रता करणे. आता हा गैरसमज आहे हेही खूप जण मान्य करणार नाहीत. अगदी विवेकानंदांचा दाखला देऊनही काही जण म्हणतील की ध्यान हे एकाग्रतेकरताच केले जाते. मान्य आहे की ध्यान हे एकाग्रता साधण्यासाठी केले जाते, पण ध्यान म्हणजे एकाग्रता नाही. तर एकाग्रता हा ध्यानातून साधणारा एक परिणाम आहे हे समजून घेणे आवश्यक आहे की पतंजली लिखित अष्टांग योगशास्त्रातही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा या नंतर ध्यान हा भाग, मी मुद्दामच येथे अंग हा शब्दाचा भाग असा अर्थ केला आहे, पायरी असा नाही, येतो व शेवटी समाधी. तेव्हा धारणा आणि ध्यान यातून साध्य होणारा परिणाम म्हणजे एकाग्रता होय. निदान माझे नंतरचे सर्व विवरण याच अर्थावर आधारित आहे हे नमूद करू इच्छितो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणत्याही एका विषयावर वा गोष्टीवर ज्यावेळी आपण सतत विचार करतो त्यावेळी आपण ध्यान करतो असे म्हणता येईल. ज्यावेळी आपण खूप भुकेलेले असतो त्यावेळी आपण केवळ काहीतरी खाण्यावर सतत विचार करीत असतो, म्हणजेच त्यावर एका अर्थाने ध्यानच करीत असतो. प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीचे ध्यानच करीत असते. तेव्हा सतत एकाच विषयावर विचार म्हणजे ध्यान हा सोपा अर्थ आपण घेऊन चालूया. ध्यानाच्या अर्थावर अधिक विवेचन मी इतरत्र केलेले आहे. आत्म अथवा स्वविकास हा इंग्लिशमधील सेल्फ डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ आहे व आधुनिक व्यवस्थापन शास्त्रात तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. व्यक्तिमत्व विकास तसेच व्यवस्थापन स्वविकास, मॅनेजमेंट सेल्फ डेव्हलपमेंट असे बरेच अर्थ त्यातून निघू शकतात. या पुस्तकात मॅनेजमेंट सेल्फ डेव्हलपमेंट या अर्थाने तो वापरला आहे व कॉर्पोरेट डेव्हलपमेंटमधील मनुष्यबळ विकास या अतिमहत्त्वाच्या विषयात त्याचा समावेश होतो. ध्यानाचा उपयोग स्वतःच्या विकासाकरता करता येईल का याच मुख्य विचारावर आधारित माझा संशोधन प्रबंध होता व या दृष्टीने मी एका प्रसिद्ध अमेरिकन स्वविकास मॉडेलचा, ज्याला गोवर मॉडेल म्हणून ओळखले जाते, याचा वापर केला व त्यात दिलेल्या 60हून अधिक विकास गुणांचा विकासदर्शक म्हणून मी वापर केला आहे. याबद्दल माहिती मी वेगळ्या प्रकरणात दिली आहे. ध्यानातून होणाऱ्या फायद्यांचा जसजसा अभ्यास करू लागलो त्यावेळी त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी नक्कीच होऊ शकेल असे मला वाटू लागले व व्यवस्थापकांच्या विकासामध्ये कळत नकळत का होईना ध्यानाचा फार महत्त्वाचा वाटा नक्कीच असणार या गृहीत प्रमेयावर मी संशोधन करावयाचे नक्की केले. या माझ्या संशोधनाबद्दल माहिती पण वेगळ्या प्रकरणात दिलेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर खालील मुद्दे उद्धृत करता येतील ते असे. मानव स्वविकास हा मनोविकास असल्याने मनाची त्यातील भूमिका अतिशय महत्त्वाची असते हे नाकारता येणार नाही. मन आणि बुद्धी या दोन्हीचा ध्यान पद्धतीत समावेश असून या दोन्हीचा समतोल व गुणात्मक विकास
हाच खरा ध्यानाचा गाभा असल्याने त्याचा स्वविकासात खूप परिणामकारक वापर होऊ शकेल हे जेव्हा लक्षात आले तेव्हा खरोखरीच संशोधनासाठी फारच महत्त्वाचा विषय मिळाल्याचा आनंद मला झाला व नंतरची 4 वर्षे अक्षरशः झपाटल्यासारखे होऊन मी माझे संशोधन पूर्ण केले. तेव्हा आपण एका वेगळ्याच व आतापर्यंत कधीही विचार न केल्या गेलेल्या प्रांतात प्रवेश केल्याचे जाणवले. पुस्तकात इतर ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे हे संशोधन जवळजवळ 14 वर्षापूर्वी सुरू केले. त्यात मला सुरुवातीस खूप अडचणी आल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या संशोधनातून ध्यानाचा स्वविकासनासाठी अत्यंत परिणामकारक असा उपयोग होतो हे शास्त्रीयरित्या मला सिद्ध करता आले. लिहिण्यास अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की आज माझे काढलेले निष्कर्ष अमेरिकेतील हार्वर्ड आणि इतर बऱ्याच संस्थांतील संशोधनांवरून पूर्णपणे सिद्ध झालेले आहेत. या सगळ्या उहापोहावरून स्वविकासात ध्यानाचा संबंधच नाही तर अतिशय परिणामकारक उपयोगही आहे हे सिद्ध होते आणि या उपलब्धीचा लाभ सर्वांनीच करून घ्यावा ही कळकळीची विनंती. पुढील भागात व्यवस्थापन या विषयावर व स्वव्यवस्थापन ज्याचा स्वविकासातही खूपच महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल व ध्यानाची त्यातील भूमिका यावर विचार मांडले आहेत ते वाचून वरील सर्व मुद्दे आणखीनच स्पष्ट होतील अशी खात्री आहे. आता व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ. मॅनेजमेंट या इंग्लिश शब्दाचा हा मराठी भाषेतील सर्वसामान्य शब्द होय. मूळ इंग्लिश शब्द कोणतेही ध्येय साध्य करणे या अर्थाचा आहे पण मराठीत त्याचा व्यवस्थापन हा अर्थ घेतला जातो जो माझ्या मते पूर्णपणे इंग्लिश शब्दाचा अर्थ नाही. तरी इतर कुठलाच शब्द अजून तरी प्रचलित नसल्याने हा शब्द वापरला आहे. व्यवस्थापन हे केवळ व्यापार अथवा धंद्यापुरते मर्यादित नसून ते इतरही क्षेत्रात आवश्यकच असते जसे स्वतःचे आयुष्य, कोणताही प्रकल्प किंवा समारंभ इत्यादी. खरे पाहिले तर मनुष्याच्या प्रत्येक कार्यातच व्यवस्थापन अत्यावश्यकच आहे आणि ते नसेल तर आपली उद्दिष्टे साध्यच होणार नाहीत. या शब्दाची अगदी सोपी परिभाषा म्हणजे इतरांकडून कामे करून घेणे आहे पण मला उद्दिष्ट साध्य होण्यास करावी लागणारी व्यवस्था हा अर्थ जास्त समर्पक आणि अर्थपूर्ण वाटतो. आपण येथे व्यवस्थापन यावर अधिक उहापोह न करता त्याचा आणि ध्यानाचा काही संबंध आहे का यावर जास्त लक्ष केंद्रित करूया. आधीच दिल्याप्रमाणे ध्यान म्हणजे एका विशिष्ट प्रकारे केलेला विचार असल्याने आणि हे विचार मनात होत असल्याने व केले जात असल्याने त्याचा मानवी मनाशी घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना मन आणि ध्यान यांची इतकी जवळीक आहे की मनाशिवाय ध्यान होऊ शकत नाही आणि म्हणूनच ध्यानी मनी नसताना किंवा ध्यानात असू द्या असे वाक्प्रचार आपण वापरत असतो. परंतु मन हे ध्यान न करताही काम करू शकते. किंबहुना बहुतेक जण मनाचा उपयोग असाच करतात हे अगदी सत्य आहे. ध्यानाशिवाय केलेला मनाचा उपयोग हा मनास वाटेल तसे वागू देणे, मनात येईल तसे वागणे आणि म्हणूनच मनाच्या आधिपत्याखाली होणारी वागणूक होय. आता कोणी म्हणेल की मग यात चुकीचे ते काय? खरे आहे, त्यात गैर असे काहीच नसले तरी आपल्याला माहीत आहे की मनाला येईल तसे वागणे हे स्वैर असू शकते आणि प्रत्येक जण असे जर वागू लागला तर ते समाजास आणि त्या व्यक्तीसही हानिकारक होऊ शकते आणि म्हणूनच समाजाने वागणुकीचे काही निर्बंध केले आहेत व सर्वांनी त्याचे पालन करून वागावे अशी अपेक्षा असते. हे सर्व जरी खरे असले तरी वस्तुस्थिती पाहिली तर इतके कायदे कानून रूल्स असून देखील लोकांचे वागणे त्याला धरून असेलच असे नाही आणि उलट मनाला येईल तसे वागणारे लोकच जास्त समाजात आहेत. आता योगशास्त्र यावर्षी काय सांगते ते थोडे पाहूयात. योगात मनाला एक इंद्रिय मानले आहे
मनःषष्ठानी इंद्रियाणी, मन हे 6वे इंद्रिय होय आणि इंद्रियावर नियंत्रण हे मानवासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान होय. सर्व योगशास्त्र हे नियंत्रण कसे करावे याचेच विवरण आहे. त्यातही इतर इंद्रियांपेक्षा मन या इंद्रियावर नियंत्रण मिळवणे हे फारच कठीण असे योगातही मान्य केले आहे. तर अशा या वायूहून चंचल असणाऱ्या मनावर नियंत्रण करण्याचे शास्त्र आणि कला म्हणजे ध्यानयोग असे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात. सामान्य माणसाला देखील हे पटते की मनावर नियंत्रण असेल तर जीवन सुखकर होईल आणि खूप त्रासदायक गोष्टी टाळता येतील. माणसाचे मन हे अतिचंचल आहेच, पण तितकेच हट्टी आणि न ऐकणारे आहे. म्हणूनच अर्जुन गीतेत म्हणतो की मनावर नियंत्रण म्हणजे वायूवर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण होय. जर अर्जुनासारख्या वीराची ही गत, मग सामान्य माणसाची काय कथा. तरी देखील गीतेचाच दाखला देऊन सांगता येईल की ध्यान केल्याने याच मनावर नियंत्रण करणे शक्य आहे. मन हे वाईट मालक पण चांगले नोकर असते असेही म्हणतात. मतितार्थ हा की जर आपला मनावर ताबा मिळवता आला, त्याला जर संतुलित करता आले, तर माणसाचा तो सर्वात मोठा विजय होय आणि जीवनात यश, कीर्ती, आनंद आणि शांती मिळावी असे कोणाला वाटत नाही. आणि हे सर्व मनावर ताबा मिळवता आला, त्याला संतुलित करता आले तर हमखास शक्य आहे असे योगशास्त्र म्हणते. याला आधुनिक मनोविज्ञानाचाही आता पूर्ण दुजारा मिळालेला आहे. तेव्हा ध्यान हे एक प्रकारे मानवी जीवनाच्या यशाची किल्ली मानता येईल इतकी मान्यता आता आधुनिक शास्त्रांनीही दिली आहे. हे झाले ध्यान विषयाचे शास्त्रशुद्ध विवरण. व्यवस्थापन या विषयाचा देखील मानवी मनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. याचे कारण हे की ज्याला व्यवस्थापनाची मूल तत्वे आणि कार्यभाग मानतात, ती देखील मानवी विचार प्रणाली आणि मनाशीच निगडीत अशी आहेत. व्यवस्थापनातील नियोजन, संस्थापन, दिशादर्शन इत्यादी अंगेही आधी मनात आणि मग प्रत्यक्षात उतरवली जातात आणि नेतृत्व, जो व्यवस्थापनाचा आत्मा मानला जातो, तोही केवळ मनाच्या अनेक अंगांपैकी एक असल्याने एका व्यवस्थापकाला मनोनियंत्रणाची अतिशय आवश्यकता आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. खरे तर आपण आधी पाहिल्याप्रमाणे जीवनाच्या सर्वच अंगांमध्ये व्यवस्थापन हे अत्यावश्यक असल्याने प्रत्येक माणसाला हे कौशल्य शिकणे अतिशय महत्त्वाचेच आहे. हे सर्व लक्षात घेता ध्यान आणि व्यवस्थापन यांचा किती जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे हे कोणालाही पटवून देण्याची गरजच भासू नये. तरी देखील अधिक चिकित्सक वाचकांच्या समाधानासाठी हेच मुद्दे पुन्हा नमूद केले आहेत. 1. व्यवस्थापन हे शास्त्र आणि कला असून दोन्हीत विचारशक्तीचा वापर करावा लागतो. 2. व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि कार्य अंगेही विचारांवर आधारित आहेत आणि त्यांची गुणवत्ता विचाराच्या गुणवत्तेवर अवलंबून आहेत. 3. विचारांची गुणवत्ता आणि उपयुक्तता मनाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर अवलंबून असल्यामुळे हे दोन्ही कसे वाढवता येतील याकडे लक्ष देणे चांगल्या व्यवस्थापनाची अत्यावश्यक गरज आहे. 4. वरील सर्व विवेचनातून ध्यान हे व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या दोन्ही करता किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होईल. विचारशक्ती वाढवणे, विचार गुणवत्ता वाढवणे आणि अशी आणखी कितीतरी कारणे आणि गरजा केवळ ध्यान आणि त्याचा समर्पक उपयोग यातूनच पूर्ण होऊ शकतील. 5. आपल्याकडील काही विद्वान मंडळी पाश्चात्य विचारसरणी आणि तिची मान्यता यावर जास्त भर देतात. त्यांच्या मते कोणत्याही शास्त्राला जोपर्यंत पाश्चात्य जगाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत ते शास्त्र मानताच येत नाही. अशा विद्वज्जनांसाठी देखील आनंदाची बाब ही आहे की ध्यान हे शास्त्रशुद्ध आहे, तसेच शास्त्राच्या सर्व परिमाणांवर खरे ठरवता येईल असे आहे.
हार्वर्ड मेडिकल सेंटर सारख्या संस्थेनेही मान्य केले असून उलट या संस्थेत गेली कित्येक वर्षे ध्यान या विषयावर संशोधनही सुरू आहे. चिकित्सक वाचकांसाठी या संस्थेने ध्यानाबद्दल प्रसिद्ध केलेले काही साहित्याचे संदर्भ या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणूनच दिले आहेत. ते त्यांनी जरूर वाचावे. मला वाटते एवढा उहापोह ध्यान आणि व्यवस्थापन हे दोन्ही कसे संबंधित आहेत आणि ध्यान हे व्यवस्थापनासाठी किती उपयुक्त आहे हे सामान्य माणसास पटवून देण्यास पुरेसे असावे. तरीही ज्यांना याबाबत आणखीन शास्त्रशुद्ध विवेचन आणि संशोधन वाचायचे असेल त्यांनी माझा याच विषयावरील प्रबंध जरूर अभ्यासावा. खरे पाहता ध्यानाची आवश्यकता आणि उपयुक्तता ही केवळ व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून ती सर्वांनाच आहे आणि म्हणूनच भारतीय योगशास्त्राची ही अमोल देणगी प्रत्येक माणसाने जाणून घेतली पाहिजे व उपयोगात आणली पाहिजे असे माझे मत आहे. हे केवळ ध्यानाबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटीचे शब्द नसून गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव व अभ्यास त्यामागे आहे हे अत्यंत विनयाने नमूद करावेसे वाटते. या पुस्तकाचा खरा उद्देश मला ध्यानाचा अभ्यासासाठी आणि PhD साठी या विषयावर केलेल्या संशोधनाचा सर्वच लोकांना फायदा व्हावा हा आहे. ध्यान हे केवळ योग्यांनाच येऊ शकते आणि त्याकरता सगळ्या संसाराचा त्याग करून हिमालयातच जावं लागते असे मुळीच नसून ते सर्वसामान्य संसारी माणूस देखील शिकू शकतो व त्यातून स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. हा एकच संदेश मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो. योगा कर्मसु कौशलम असे योगशास्त्र सांगते आणि म्हणून व्यवस्थापनात कौशल्य प्राप्त करण्यासाठी ध्यानयोग अत्यंत उपयुक्त ठरू शकतो आणि त्याचा फायदा सर्वांनाच व्हावा हा प्रामाणिक हेतू मनात ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक कुणासाठी, का व कसे? पुस्तकाच्या शीर्षकावरून हे पुस्तक प्रामुख्याने व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी लिहिलेले आहे, पण याचा अर्थ ते इतर व्यावसायिकांना उपयुक्त नाही असे बिलकुल नाही. उलट स्वतःचा व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी देखील तितकेच उपयुक्त आहे. त्याही पुढे जाऊन ज्या कुणाला ध्यान या विषयात रस आहे व जे ध्यानाची उपयुक्तता जाणू इच्छितात आणि साधना करू इच्छितात अशा सर्वांसाठीही ते उपयुक्त आहे. पुस्तकाची रचना हे लक्षात ठेवून केली आहे की ते वाचून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उपयुक्त माहिती मिळावी व ती उपयोगात आणता यावी. यात जास्त खोलात जाण्याचे जरी टाळले असले तरी ती जी अतिमहत्वाची माहिती आहे ती कुठेही टाळलेली नाही. आधीच्या भागात पुस्तकात ध्यानाबद्दल सामान्य माणसास अपेक्षित असलेली सराव माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात ध्यानाविषयी असणाऱ्या बऱ्याचशा गैरसमजांचा उहापोह करण्यात आला असून शास्त्रशुद्ध अशी सत्य माहिती वाचकांसमोर ठेवण्यात आली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीलाच नमूद करावासा वाटतो तो हा की हे पुस्तक वाचून कोणाचे मार्गदर्शन न घेता कोणीही ध्यान करण्यास सुरुवात करू नये. याला अपवाद म्हणजे एक अतिशय साधी सरळ केवळ नवशिक्यांसाठी असलेली पद्धत, ती मात्र कोणाचे मार्गदर्शन मिळेपर्यंत करण्यास हरकत नाही. ध्यान पद्धतीवर एक वेगळे प्रकरणच दिले आहे. ते केवळ माहिती म्हणून आणि त्यात दिलेले अभिप्राय हे केवळ लेखकाची स्वतःची मते आहेत. तेव्हा कोणता प्रकार अवलंबायचा हे कोणा तज्ज्ञ वा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन ठरवावे. शेवटी काही व्यवस्थापकांचे स्वतःचे अनुभव व त्यांची झालेली प्रगती याची उदाहरणे दिलेली आहेत. ती वैयक्तिक असून सर्वांनाच लागू होतील असे सांगता येणार नाही, पण ती सत्य आणि वास्तविक आहेत हे मात्र नक्की. इथे चॅप्टर 1 संपतो. आता पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये आपण दुसऱ्या चॅप्टरवरती बघूया, त्याच्याकडे लक्ष देऊया. नमस्कार.